नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 54व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. अक्षर ब्रह्मयोग म्हणजे गीतेतला 8वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. आपण मृत्यू या विषयावर बोलत आहोत. मृत्यूचा अनुभव घेण्याअगोदर आपल्याला जगायला तर लागेल. कसे जगायचे, काय वाईट, काय चांगले हे सगळे समजण्याअगोदर आपण सगळे कशाचा भाग आहोत हे जाणून घेऊया. अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परम पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जेव्हा अर्जुन अभ्यासाने आणि विचलित न होता श्रीकृष्णांचे स्मरण करेल, आपल्या मनाला सतत त्यांच्यात गुंतवून ठेवेल, तेव्हा अर्जुनाला परमात्म्याची प्राप्ती होईल. मागच्या भागात आपण काही संकल्पनांचे अर्थ समजून घेतले, जसे की ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ. या 6 संकल्पनांबरोबर अर्जुनाला अजून एक प्रश्न पडला होता. मरणाच्या वेळी स्थिरचित्ताच्या लोकांनी श्रीकृष्णांना कसे ओळखावे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे श्रीकृष्ण अर्जुनाला देतात. आपण वेगवेगळ्या देवदेवतांची पूजा करतो. प्रत्येक भक्ताला त्याला त्याच्या आवडत्या देवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरात मूर्ती ठेवून या देवाची पूजा करण्यात आनंद मिळतो. हा देव म्हणजे इष्टमूर्ती, आपल्या मनाने मानलेला देव. याच इष्टमूर्तीचे ध्यान करणे म्हणजे देवाच्या जवळ जाणे. एक साधक जेव्हा एखाद्या इष्टमूर्तीवरती आपले ध्यान, आपले लक्ष केंद्रित करतो, तेव्हा हा साधक अध्यात्म याचा अभ्यास करतो. A sadhak with his focus on a chosen deity is closer to understanding his spiritual self. एका योगीला हे कसं जमू शकेल? याकरता श्रीकृष्ण अर्जुनाला ब्रह्म या संकल्पनेबद्दल खोलात सांगतात, जेणेकरून त्याला ईश्वर या संकल्पनेबद्दल सुद्धा अजून माहिती मिळेल. आपण ब्रह्मनिर्वाणाच्या शोधात असतो, म्हणजेच ब्रह्मशी जोडणे, एकत्रित होणे. ब्रह्मनिर्वाण इज युनियन विथ ब्रह्म ऑर कॉस्मिक कॉन्शियसनेस. ब्रह्म ह्याचा भाग होण्याअगोदर ब्रह्म म्हणजे काय आहे हे आपल्याला माहिती करून घ्यायला हवे. ब्रह्म हे आपल्यासाठी एक अमूर्त संकल्पना किंवा ॲबस्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट आहे. त्यामुळे बोट दाखवलं आणि ब्रह्म म्हणजे काय कळलं असे शक्य नाही. थोडासा विचार करणे आणि गोष्टींची जाणीव असणे गरजेचे आहे. आणि या अध्यायाच्या 9व्या आणि 10व्या श्लोकातून आपल्याला ब्रह्म या संकल्पनेचे महत्त्व कळेल. त्याच्या भव्यतेचा थोडासा अंदाज लावता येईल. श्लोकातील पहिला शब्द जो आपण बघणार आहोत तो आहे कवी. ब्रह्म हे सर्वज्ञानी किंवा ऑमनिसियंट आहे. आपल्यातील बुद्धिमत्ता ही या ब्रह्माचा एक भाग आहे. त्यानंतर ब्रह्मपुराण आहे. पुराण या शब्दाचा इथे अर्थ प्राचीन असा आहे. म्हणजेच ब्रह्माच्या आधी काहीच नव्हते. आपल्या अवतीभोवती असलेल्या सगळ्या गोष्टींचा उगम हा ब्रह्मात आहे. ब्रह्म इज द एन्शियंट वन, द ओरिजिनल वन. त्यानंतर ब्रह्म अनुशासित आहे. अनुशासित म्हणजे सगळे व्यवस्थित असणे. या शब्दाचा अर्थ इथे असा होतो. आणि त्यामुळे आपण ब्रह्मविश्वावर राज्य करतो असे म्हणू शकतो. ब्रह्म प्लेसेस एव्हरीथिंग इन ऑर्डर अँड हेन्स कॅन बी सेड टू बी द रूलर ऑफ द युनिवर्स. त्यापुढे येतो तो शब्द आहे अणु. अणु म्हणजे एक ॲटम. ब्रह्म एक ॲटमपेक्षा लहान आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या वर्गात आपण शिकलो होतो की एका ॲटमला केमिकली सेपरेट करता येत नाही. An atom is the smallest unit of matter.
या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात की ब्रह्म हे या ॲटमपेक्षा देखील लहान आहे. ब्रह्माच्या विस्ताराची कल्पना करणे शक्यच नाही आणि याच ब्रह्माचा आपण सगळे भाग आहोत. आता पुढचे काही शब्द बघूया. सर्वस्य धाता या शब्दाचा अर्थ म्हणजे आधार देणारा, एक सपोर्टर. अचिंत्य रूप म्हणजे मनाला न कळणारे, इनकॉम्प्रिहेन्सिबल टू द माइंड. ज्या व्यक्तीला एक प्रकारची आध्यात्मिक जाणीव असेल तीच व्यक्ती या ब्रह्माचे अंदाज लावू शकेल. आदित्य वर्ण म्हणजे सूर्यासारखे तेजस्वी. आपल्याला असे वाटते की दररोज सूर्य उगवतो आणि मावळतो, पण खरं तर सूर्य हा एकाच जागी असतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. तसेच आपण परमात्म्याचा भाग आहोत. बदल हा आपल्यात होत असतो. ब्रह्म किंवा परमात्मा हे दोन्ही आहे तसेच असतात. इथे सूर्याचा उल्लेख केल्यामुळे आपण असे देखील म्हणू शकतो की जसा सूर्य आपल्या प्रकाशाने अंधार दूर करतो, तसाच ब्रह्म हा ज्ञानाने आपल्यात असलेले अज्ञान दूर करतो. एका स्थिर मनाने भक्तीसहित केलेला योग अभ्यास आपल्याला परमात्म्याच्या जवळ नेऊ शकेल. या ब्रह्माचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. असे केल्याने आपल्याला आध्यात्मिक शक्ती मिळेल आणि हीच शक्ती आपल्याला दैनंदिन जीवनाच्या समस्या दूर करण्यास मदत करू शकेल. आध्यात्मिक शक्तीने एखादा योगी जीवन आणि मृत्यू या दोन्ही गोष्टींना घाबरत नाही. आणि सगळे अशाच तर शक्तीच्या शोधात असतात. अजून बरेच काही जाणून घ्यायचे आहे. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.